नमस्कार, मी सुभाष धस. तुम्ही पाहत आहात जनप्रबोधन. स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांनी स्थापन केलेला वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना, या साखर कारखान्याची नुकतीच संचालक मंडळाची निवडणूक झाली आणि या कारखान्याच्या चेअरमनपदी महाराष्ट्राच्या माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांची निवड करण्यात आलेली आहे. या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे पंकजाताई यांचे विरोधक समजले जाणारे त्यांचेच बंधू धनंजय मुंडे यांचा आणि ताईंचा पॅनल यावेळी एकच होता आणि निवडणूक न होता आपसामधील संमतीनं हे सगळे संचालक निवडण्यात आलेले आहेत. याच्या अगोदरही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक आपसातल्या समन्वयानं त्या दोघांनी लढवलेली आहे आणि म्हणून या निमित्तानं मागच्या 10 वर्षात परस्परांचे कट्टर विरोधक असलेले हे बहीण भाऊ आता एकत्रित येण्याच्या मानसिकतेत आहेत का, आणि जर ते एकत्रित येण्याचा विचार करत असतील तर त्यांचं राजकीय भविष्य नेमकं कसं असणार आहे, त्यांच्याबरोबर असणाऱ्या कार्यकर्त्यांचं नेमकं कोणत्या प्रकारचं भविष्य असणार आहे, या सगळ्या गोष्टींचा उहापोह आज आपण करणार आहोत. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की ज्यावेळी स्वर्गीय मुंडे साहेब हे हयात होते त्याचवेळी धनंजय मुंडे यांनी त्यांच्या विरोधामध्ये बंड करून राष्ट्रवादी काँग्रेसचा रस्ता धरला होता. त्यावेळी धनंजय मुंडे ज्यावेळी भारतीय जनता पक्षामध्ये कार्यरत होते त्यावेळी त्यांची लोकप्रियता कार्यकर्त्यांमध्ये चांगली होती. परंतु ज्यावेळी गोपीनाथ मुंडे साहेब किंवा धनंजय मुंडे यांच्यापैकी एक जण निवडण्याची वेळ आली त्यावेळी कार्यकर्त्यांनी आणि जनतेनेही बहुतेक सर्वांनीच गोपीनाथ मुंडे साहेबांचीच निवड केली आणि म्हणून कार्यकर्ता म्हणून, नेता म्हणून त्यांची प्रतिमा भाजपमध्ये अगोदर चांगली असताना सुद्धा लोकांच्या आणि कार्यकर्त्याच्या रोषाला धनंजय मुंडे यांना फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यावेळी सामोरं जावं लागलं होतं. आणि अजूनही 10-12 वर्ष गेली तरी समाजामध्ये धनंजय मुंडे यांच्या बाबतीमध्ये तितकंसं चांगलं वातावरण त्या घटनेमुळं नाही आहे. म्हणजे धनंजय मुंडे हे चांगले नेते नव्हते हे कारण नाही, पण धनंजय मुंडे हे गोपीनाथ मुंडे यांच्यापासून वेगळे झाले त्यामुळं ते जनतेला आवडत नव्हते, आवडले नाहीत, अशा पद्धतीचं वातावरण त्यावेळी होतं. मुंडे साहेबांच्या जाण्याच्या नंतर पुढची 2-4 वर्ष ही पंकजाताई सत्तेत होत्या आणि धनंजय मुंडे एक प्रकारे विजन वाचतच होते. परंतु जसंच 2019च्या निवडणुकीमध्ये पंकजाताईंचा पराभव झाला आणि त्या पराभवाची संधी साधून पक्षांतर्गत असलेला देवेंद्र फडणवीस यांचा गट सक्रिय झाला आणि त्यांनी पंकजाताईंना मोठ्या प्रमाणात त्यांची पिछेहाट करण्याचं सुरू केलं. त्यावेळेसपासून लोकांच्या तोंडामध्ये म्हणजे दबक्या आवाजानं चर्चा होत होती की आज जर धनंजय मुंडे पक्षात असते तर पंकजाताईवर ही वेळ आली नसती. आणि खरं म्हणजे तिथून सुरुवात झाली की पंकजाताई आणि धनंजय मुंडेंनी कुठेतरी एकत्रित यायला पाहिजे, आपसामध्ये समन्वय करायला पाहिजे. खरं म्हणजे त्यांना एकत्रित येण्यासारखी पूर्वी परिस्थिती नव्हती. का नव्हती तर त्यांचा मतदारसंघ एक होता आणि दोघंही आपापल्या भूमिकेवर ठाम होते आणि असायलाही पाहिजे. आणि म्हणून नैसर्गिकरित्या ते एकमेकांशी भिडले आणि एक जणाला कुणाला तरी मागे सरकवावं लागणारच होतं, कारण पराभव होणारच असतो. आणि म्हणून सुरुवातीला धनंजय मुंडे यांचा आणि नंतर पंकजाताईंचा पराभव झाला आणि या पराभवामुळं पुढे त्यांना विचार करावा लागला की आपण आता समोरासमोर येण्याचं राजकारण, त्याच्यावर आपण विचार केला पाहिजे. आणि म्हणून लोकांमध्ये एक प्रकारचं वातावरण निर्माण होत होतं आणि दुसरीकडं पंकजाताईंना पण पक्षामधून वातावरण त्या पद्धतीनं विपरीत असं निर्माण होत होतं.
आणि तिसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा धनंजय मुंडे यांचं फारसं चांगलं चाललेलं होतं अशातली बाब नव्हती. कारण फार तळातलं खातं त्यांना देण्यात आलेलं होतं, सामाजिक न्याय खातं. तसं हे खात्यांच्या दृष्टीनं फार खालचं खातं समजलं जातं. तर कसं तरी फक्त अजितदादा पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धनंजय मुंडे यांचे गॉडफादर आहेत. केवळ त्याच आधारावर धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजूनही टिकून आहेत. याच्या पलीकडे राष्ट्रवादी काँग्रेसनी धनंजय मुंडे यांच्या बाबतीमध्ये फार काही चांगला न्याय केलेला आहे अशा प्रकारची परिस्थिती नाही. आणि म्हणून या दोन्ही बहीण भावांना आपापल्या पक्षांनी वेगळी वागणूक देण्याला सुरुवात ज्या वेळेसपासून केली त्याच वेळेसपासून त्यांच्या डोक्यामध्ये ह्या गोष्टी शिजत असाव्यात. आता या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगानं त्यांनी एकत्रित होण्यासंबंधी केलेले जे प्रयत्न आहेत, या प्रयत्नामुळं परळी मतदारसंघ वगळता बाकी महाराष्ट्रातले लोक आणि त्यांना मानणारे कार्यकर्ते, हे दोघांनाही मानणारे कार्यकर्ते खुश झालेले आहेत, ते आनंदात आहेत. आणि परळीतले कार्यकर्ते मात्र निश्चितपणे संभ्रमात असणार, कारण त्यांना एक म्हणजे गावागावामधले गट, खाली लोकल पातळीवरच्या तडजोडी, या गोष्टींमध्ये त्यांना अडचणी येणार आहेत. म्हणून त्यांनी मागच्या ज्या 2 निवडणुका लढवल्या त्या 2 निवडणुकामध्ये महाराष्ट्रभर त्याची सकारात्मक चर्चा झालेली आहे. त्यामुळं कार्यकर्ता आनंदात आहे. पण आनंदात जरी असला तरी कार्यकर्ता संभ्रमात आहे की आता नेमकं काय होणार आहे. कारण धनंजय मुंडे यांचा पक्ष वेगळा, पंकजाताईंचा पक्ष वेगळा, दोघांचेही पक्ष फार काही दोघांचं ऐकतच नाही आहेत. मग अशा वेळी दोघांनी एका पक्षात यायचं तरी अडचण आहे, वेगवेगळे राहिलं तरी अडचण आहे. तर हा प्रश्न कसा सोडवायचा याविषयी म्हणजे कार्यकर्ता खऱ्या अर्थानं संभ्रमात आहे. लोकांना निश्चित वाटतंय त्यांनी एकत्रित यावं आणि वेगवेगळ्या पक्षात राहूनही युतीमध्ये राहू शकतात, एकमेकांच्या अंडरस्टँडिंगमध्ये राहू शकतात. अशा प्रकारची अंडरस्टँडिंग बीड जिल्ह्याच्या जनतेनं याच्या अगोदरसुद्धा पाहिलेली आहे. विशेष म्हणजे क्षीरसागर मुंडे यांचं जे अंडरस्टँडिंग होतं त्या अंडरस्टँडिंगची अजूनही चर्चा होते. तर तशा प्रकारची ही अंडरस्टँडिंग केले जाऊ शकते अशा पद्धतीची एक चर्चा आहे. माझ्यासारख्याच्या डोक्यामध्ये मला 1-2-3 शक्यता वाटतात की आता पुढे काय होऊ शकतं, भविष्य काय असू शकतं. एक तर असं होऊ शकतं आणि ते होण्याची शक्यता तशी निर्माण झाली होती, परंतु त्याला मुहूर्त नाही लागलं. मागे ज्यावेळी अजितदादा नॉट रिचेबल झाले होते त्यावेळी धनंजय मुंडे सुद्धा नॉट रिचेबल झाले होते आणि त्यांचे सगळे कार्यकर्ते मुंबईला गेल्यानंतर सगळ्यांमध्ये असा संदेश अधिकृतपणे पसरविण्यात आला होता की आता माघार नाही, आता आपण भारतीय जनता पक्षामध्ये जाणार आहोत. परंतु तो पुढे निर्णय अजितदादांकडूनच कॅन्सल झाला. परंतु धनंजय मुंडे आणि धनंजय मुंडे यांना पण स्वतंत्रपणे निर्णय घेता येऊ शकतो, पण ते घेतील असं मला वाटत नाही. जर अजितदादांचा निर्णय भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याचा झाला तर धनंजय मुंडे आपोआपच भारतीय जनता पक्षामध्ये येतात आणि अजितदादा पवार, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे आणि बाकी सगळे देवेंद्र फडणवीसच्या विरोधातला गट असं पण आपण म्हणू शकतो. परंतु त्याला पण अजून एक गोष्ट आहे की देवेंद्र फडणवीस याच्या माध्यमातूनच अजितदादा येणार आहेत. पण असं असलं तरी सुद्धा पंकजाताईंना धनुभाऊची ताकद, ही ताकद ज्यावेळी राष्ट्रवादीचा गट फुटून भाजपामध्ये येईल त्यावेळी मिळणार आहे आणि ती मिळू शकते. म्हणजे ही शक्यता क्रमांक 1 झाली. शक्यता क्रमांक 2 असा आहे की एकट्या पंकजाताईंना भारतीय जनता पक्षाच्या फडणवीस गटाच्या विरोधामध्ये लढणं आता फार काळ शक्य आहे असं मला वाटत नाही. कारण खडसे बाहेर गेलेले आहेत, बाकीचे चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन हे सगळे जरी दिसत असले तरी त्यांची हिंमत पंकजाताई इतकी नाही आहे आणि म्हणून ते गुपचूप अन्याय सहन करतील असा माझा अंदाज आहे. आणि म्हणून स्पष्टपणे काही रिझल्ट दिसल्याशिवाय ते पंकजाताई बरोबर उभे राहणार नाहीत आणि एकट्या पंकजाताईला हा सत्तेत असणारा गट किती यशस्वी होऊ देईल याबद्दल माझ्या मनामध्ये शंका आहे. आणि म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार पंकजाताई हा भारतीय जनता पक्ष सोडण्याची देखील
तो देखील ते निर्णय त्या घेऊ शकतात. कारण भारतीय जनता पक्ष त्यांनी जर सोडला तर त्यांच्यासाठी जो चांगला पक्ष असणार आहे तो अर्थातच मधला कुठला तरी असणार आहे. NCP मध्ये जातील असं मला वाटत नाही. जरी NCP मध्ये गेल्या तरी धनंजय मुंडे त्यांच्याबरोबरच असणार आहेत. NCP मध्ये न जाता त्या काँग्रेसला प्रेफर करतील असं मला वाटतं. कारण काँग्रेस हा राष्ट्रीय पातळीवरचा पक्ष आहे. अलीकडे भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये राष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणात कोणता पक्ष उभा राहू शकतो आणि फ्युचर 10-20 वर्षाचं कोणत्या पक्षाला असू शकतं तर ते राष्ट्रीय काँग्रेसला निश्चितच आहे. आणि म्हणून या दृष्टीनंच त्यांचा निर्णय जास्त होण्याची शक्यता आहे. त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या कार्यकर्त्यांचं देखील अशाच प्रकारचं मत आहे की काँग्रेसमध्ये जावं. दुसरी गोष्ट आहे, ताई जर काँग्रेसमध्ये गेल्या तर ती एक नैसर्गिक गोष्ट होऊन जाते. कारण ताईंना मानणारा जास्तीत जास्त वर्ग हा OBC आहे. त्यानंतर आज मुस्लिम समाजामध्ये मुंडे साहेबांची प्रतिमा होती, परंतु मुस्लिम समाजाला भारतीय जनता पक्ष आवडत नाही. दलित समाजामध्ये मुंडे साहेबांची प्रतिमा होती, तोही पक्ष दलितांना देखील आवडत नाही. पण पंकजाताईंनी जर काँग्रेस पक्ष स्वीकारला तर पुढची 20 वर्ष बीड जिल्हा आणि त्याच्या आसपासच्या कमीत कमी 25 विधानसभेमध्ये निश्चितपणे पंकजाताई ह्या डॉमिनेटिंगच राहू शकतात. हा अंदाज घेऊन पंकजाताई ह्या काँग्रेसमध्ये जाऊ शकतात गेल्या तर. आणि त्याही वेळी NCP आणि काँग्रेस बरोबरच आहे, म्हणून ही बहीण भावाची जोडी तिथंही म्युच्युअल अंडरस्टँडिंगनी राहू शकते असं मला वाटतं. भारतीय जनता पक्षामध्ये पंकजाताई जर अशाच पद्धतीनं राहिल्या तर मग मात्र त्यांना काही ना काही दुसरा विचार करावा लागेल. आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची जी मला गोष्ट वाटते की भारतीय जनता पक्ष पंकजाताईंना अजून एक गोष्ट सांगण्याची शक्यता आहे, ती म्हणजे तुमच्या घरामध्ये तुम्हाला एकच तिकीट मिळेल. म्हणजे एक तर खासदारकीचं तिकीट मिळेल, नाहीतर आमदारकीचं तिकीट मिळेल. आणि म्हणून अशा पद्धतीनं पक्षानं जर कोंडीत पकडलं तर बऱ्यापैकी चांगल्यापैकी बीड जिल्ह्यामध्ये इमेज असणाऱ्या बीड जिल्ह्याच्या खासदार प्रीतमताई मुंडे यांचा मात्र राजकारणामध्ये बळी जाऊ शकतो. हे देखील होऊ शकतं. आणि मग पंकजाताई लोकसभेमध्ये येऊ शकतात, धनंजय मुंडे आणि ते म्युच्युअल अंडरस्टँडिंग करून धनंजय मुंडे आमदार राहू शकतात आणि पंकजाताई ह्या लोकसभेमध्ये जाऊ शकतात. परंतु त्यावेळी प्रीतमताईसारखा खासदार मात्र बीड जिल्ह्याला गमवावा लागणार आहे. तर अशा पद्धतीची सिच्युएशन एकंदरीत आहे. त्यामुळं कार्यकर्ते संभ्रमात आहेत. धनंजय मुंडे साहेब असणं किंवा पंकजाताई संभ्रमात असणं हे पण साहजिक आहे. परंतु ही जी संभ्रमावस्था आहे ही लवकरात लवकर मिटेल याच आशेवर कार्यकर्ते इथे टिकून आहेत. कारण या दोघांचे कार्यकर्ते देखील एकमेकांकडे कधी गेले नाहीत. मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे धनंजय मुंडे हे नेते म्हणून लोकप्रिय होते, पण मुंडे साहेबांना सोडून गेले म्हणून पंकजाताईंना मानणाऱ्या कार्यकर्त्यांची व्यक्तिगत इच्छा धनंजय मुंडे यांच्या संपर्कात राहण्याची असली तरी सुद्धा त्यांनी कधी धनंजय मुंडेकडे गेले नाहीत. म्हणजे ही जी कार्यकर्त्यांची अडचण आहे ही कार्यकर्त्यांची वेगळी अडचण आहे. त्यामुळे त्यांची फार जास्त गोची झालेली आहे. या वैद्यनाथ कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं वातावरण तसं सकारात्मक झालेलं आहे. आणि जर हे बहीण भाऊ निश्चितपणे एकत्रित आले तर महाराष्ट्राच्या राजकारणावर ते चांगला प्रभाव पाडू शकतात. मला सांगायला बिलकुल विश्वास वाटतो की महाराष्ट्रामध्ये घराणं म्हणून जर बघितलं तर 2-4 घराण्यांचे नावं घ्यावं लागतात, ज्याच्यामध्ये पवार घराणं आहे, ठाकरे घराणं आहे आणि तिसरं मुंडे घराणं आहे. परंतु वारसदारांचा ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी सर्वात जास्त क्षमता असणारे वारसदार हे मुंडे साहेबांच्या घराण्याला लाभलेले आहेत. आणि म्हणून धनंजय मुंडे सारखा नेता NCP मध्ये त्यांनी कर्तृत्वाने स्वतःचं नेतृत्व सिद्ध केलं. अगदी धनंजय मुंडे हे भाषण करायला लागले आणि त्याच्यानंतर अजितदादा बोलायला लागले तर लोक उठून जातात हे लोकांनी बघितलेलं आहे. पंकजाताईच्या बाबतीत देखील हेच होत होतं हे लोकांनी बघितलेलं आहे. आणि प्रीतमताई देखील त्यांच्यापेक्षा काकणभर म्हणजे त्यांच्यापेक्षा काहीही कमी नाही आहेत. आणि म्हणून ह्या तिघांचा मिळून मुंडे साहेबांचा जो वारसा आहे
हा वारसा निश्चितपणे ते मोठ्या प्रमाणावर पुढे नेऊ शकतात, परंतु पक्ष वेगवेगळे पडल्यामुळं त्यांच्या मानणाऱ्यांना पण मर्यादा आलेल्या आहेत आणि त्यांना तर मर्यादा आलेल्याच आहेत. म्हणजे ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून या निवडणुकांच्या निमित्तानं त्यांच्या मानणाऱ्या लोकांना काही सुखद अनुभवायला मिळतं का, याची निश्चितपणे ते वाट पाहत आहेत. तुम्हाला या निवडणुकीच्या निमित्तानं आणि या बहीण भावांच्या एकत्रित येण्याच्या निमित्तानं, युतीचं जे सुतोवाच केलेलं आहे त्या निमित्तानं तुमचं नेमकं काय म्हणणं आहे याबाबत निश्चित कॉमेंट करून कळवा. चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.